ओके. तर काय म्हणता यवतमाळचे पोट्टे हो, कसे आहात तुम्ही? मी तुमचा लहान भाऊ प्रेम बागडे. तर आजच्या व्हिडिओचा कंटेंट असा असणार आहे की मी केव्हापासून ब्लॉगिंग चालू केली आणि मला केव्हापासून हे समजायला लागलं की ब्लॉगिंग काय असतं आणि कशी केली. तर आजचा व्हिडिओ इन्स्टासाठी असणार आहे. यूट्यूबसाठी मी यूट्यूबवर ॲक्च्युली व्हिडिओ टाकला आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता. यूट्यूब चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये पिन आहे. तर मी माझ्या यूट्यूब चॅनलची सुरुवात 2020मध्ये केली होती. दानिश जिहन मी यांचे ब्लॉग पाहत होतो. त्यांच्यापासून मी इन्स्पायर झालो. ते आज भले या दुनियात नाही, पण त्यांचं नाव आता पण आहे, त्यांचं व्हिडिओज आत्ता पण आहे, त्यांची व्हिडिओ आत्ता पण लोकांना इम्प्रेशन देते. तर भावना 2020पासून मी यूट्यूब चॅनलची सुरुवात केली होती. तेव्हा मी रेडमी 9 प्राईम माझ्या आईचा फोन या मोबाईलने व्हिडिओ शूट करायचो होतो. आता रेडमी नोट 13 5G या मोबाईलने व्हिडिओ शूट करतो. मी एक मिडल क्लास फॅमिलीमधून ब्लॉग करतो. तर 2020मध्ये मी माझ्या यूट्यूब चॅनलची सुरुवात केली होती. नंतर काही वर्षात थोडे व्हिडिओ व्हायरल जायला लागले. हेटर्स असल्याशिवाय भावांना तुम्हाला माहीत नाही पडत की तुम्ही किती वर चालले. हेटर्स पाहिजे, मग ते मित्रातून बनव किंवा फॅमिलीतून बनव किंवा बाहेरून बनव. ते माहीत झाल्याशिवाय तुम्हाला माहीत नाही पडत की तुम्ही किती वर चालले. तर भावांनो, 2022पर्यंत मी कंटिन्युअसली ब्लॉगिंग चालवली. कंटिन्यू एक रोज एकच्यावर व्हिडिओ टाकत गेली. मग झाला एक व्हिडिओ झाला होता व्हायरल, त्याच्यातला भावांनो चॅनलला रीच पकडली. ज्या मुलांनी 1000 व्ह्यू नाही पाहिजे त्याच्यावर 10 20 30 हजार व्ह्यू यायला लागले. तर भावांनो, समोर मग ते मी ब्लॉगिंग बंद करून टाकली. चॅनल डिलीट झालं, ते टर्मिनेट झालं. कोणीतरी साईड शेख नावाचा मुलगा होता, त्यांनी चॅनलला रिपोर्ट केला होता. यूट्यूबने मला कसली नोटिफिकेशन नाही दिली, काही नाही दिली, आणि माझं यूट्यूब चॅनल डिलीट करून टाकलं. मग एकदम धक्का लागला भाऊ. मी ब्लॉगिंग बंद करून टाकली, सगळं सोडून दिला. दुःख होत आहे भाई, दुःख होते भावांनो. एवढं मोठं चॅनल डिलीट झालं. मी 2 वर्षापासून त्या चॅनलवर मेहनत केली होती आणि आता पण करतच आहे. बाकी तुमचा सपोर्ट आहे भावांनो.